हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमाजिनी ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ना सगळं तुम्हाला आउटडोर शूटिंग बघायला मिळणार आहे. कारण जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की सुट्ट्यांमध्ये दरवेळेला आमच्या नवरोबांचा हट्ट असतो, चला इकडे जाऊया फिरायला, तिकडे जाऊया फिरायला. तर त्या हिशोबाने ना आम्ही बाहेर निघालो होतो आणि मला तर आहे ना खरंच खूप जीवावर येतं बाहेर पडायचं म्हटलं, कारण गाडी लागते मला आणि त्याच्यामुळे ना मला नकोसं वाटतं कुठंच फिरायला जायला. पण मुलांसाठी, नवऱ्याच्या हट्टासाठी मला जायला लागतं. कसं तरी मन मोठं करून आणि सगळं सहन करून मी बाहेर पडते. खरंच हा गाडी लागण्याचा जो त्रास आहे ना, हा कोणाला म्हणजे दुश्मनाला पण असू नये असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे इतकी हौस आहे ना फिरायची, पण गाडी लागत असल्यामुळे ना कुठंच जायची इच्छा होत नाही. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सासवड मधली खूप सुंदर सुंदर मंदिरं दाखवणार आहे. संगमेश्वर मंदिर आहे, बाकी अजून छोटी मोठी मंदिरं आहेत आणि त्याचप्रमाणे आज आमच्या गावाला पण मी तुम्हाला नेणार आहे. गावाला नेण्यापूर्वी एक सांगते की अशा काही क्लिप्स मी टाकलेल्या आहे विदाऊट माझ्या काही बडबड किंवा माझी व्हॉइस काहीच नाहीये. तुम्ही फक्त तिथली शांतता अनुभवा. आपण जिथं आता सध्या राहतोय तिथली जी म्हणजे नाही का गडबड गोंधळ प्रत्येक मिनिटाला असते आणि आमच्या गावाकडे तुम्ही बघू शकता अगदी पिन ड्रॉप सायलेन्स आहे. किती मनाला शांतता आणि किती छान वाटतं. आता तुम्ही फक्त बघा, ऐका आणि ती शांतता अनुभवा आपल्या गावात. मग आपलं गाव आहे हे. तोंडू तोंडू खाली तर तुम्हाला असं वाटेल की ह्या व्हिडिओमध्ये काही आवाज येत का नाहीये किंवा सीमा काही बोलायला विसरली आहे का, म्युझिक टाकायला विसरली आहे का? तर नाही, आवाज चालू आहे, पण ही आमच्या गावातली शांतता आहे. अगदी पिनड्रॉप सायलेन्स आहे बघा. कशाचाही आवाज नाही, फक्त वाऱ्याचा, सुंदर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज तुम्हाला फक्त ऐकायला येईल. आणि हीच आहे गावातली सुंदर अशी शांतता जी मनाला खूप भावते. आमचं हे गाव आहे झेंडेवाडी, दिवे इथलं, म्हणजे सासवडच्या अलीकडे गाव आहे आमचं. आणि खरंच असं वाटतं ना की इथे जाऊन राहावं. सध्या तरी आमचं तिथे काही अशी प्रॉपर्टी नाहीये, पण देव करो आणि आमची लवकरात लवकर तिथे काहीतरी छोटीशी का होईना प्रॉपर्टी हो. तर सानवीची पण ना इथली शांतता बघून खूप इच्छा झाली, मम्मा आपण इथेच राहूयात का ग? तर तुम्ही ह्या भागातले असाल आणि तुमचं जर काही प्रॉपर्टी, शेत किंवा घर वगैरे विकायचं असेल ना, तर आम्हाला जरूर कळवा. फक्त मला कमेंट करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि आपण पुढचे सगळे काही प्रॉपर्टीचे व्यवहार वगैरे आहेत आपण करू शकतो. चल इकडेच राहू आपण. तुला करमल का पाय?
सखा तर आमच्या गावामध्ये ते जे तुम्ही मंदिर बघितलं ते कातोबा देवाचं मंदिर होतं. ग्रामदैवत आहे, आमचं कुलदैवत ग्रामदैवत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो सासवडमध्ये. मग एक एक करून सासवड मधली ना सगळी मंदिरं आम्ही लाईनीने छान अशी बघत गेलो. खूप पुरातन अशी पेशवेकालीन मंदिर आहे. त्यातलं पहिलं म्हणजे हे कालभैरवनाथाचं मंदिर आहे बघा. इतकं मस्त आहे, सगळं दगडी बांधकामामध्ये आहे. आणि मेन म्हणजे ना तुम्ही बघितलं असाल काही जुन्या मंदिरांना आहे ना आतून कलर मारून टाकतात बघा, पण इथं तसं नाही केलेलं. सासवड मधली ही सगळी मंदिरं तुम्ही A to Z बघताल ना आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली, त्याचं जे पूर्वीचं जे म्हणजे जुनेपण आहे ना ते जपलं गेलेलं आहे. त्याचे जे दगडी बांधकाम आहे ना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रंगरंगोटी वगैरे काही केलेली नाहीये. ते दगडी बांधकाम असंच्या असं तुम्हाला ओरिजिनल डिझाईन मध्ये बघायला मिळतं. आणि मंदिरं पण इतकी सुंदर शांत आहेत ना, कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे नाही का कालवा नाही आणि परत जास्त असं काही गर्दी नाही, निवांत तुम्हाला दर्शन होऊ शकतं. बघू शकता तुम्ही किती मस्त सगळं दगडी बांधकाम आहे. खरं तर ना आपल्या पुण्यापासून बरेचशी अशी ठिकाणं आहेत, म्हणजे दीड तासाच्या अंतरावर बरीचशी अशी ठिकाणं आहेत ना सुंदर सुंदर, की आपल्याला वाटतच नाही की पुण्यामध्ये ही इतकी सुंदर ठिकाणं आहेत. म्हणजे निसर्गाचे असू देत किंवा अशा प्रकारचे देवळं असू देत, खूप मस्त मस्त प्रकारचे असे स्पॉट आहेत. आणि पण एवढंच आहे की आपण कधी शक्यतो म्हणजे असं आवर्जून जात नाही तिथे, पण अगदी लांब जायचं, ट्रिप करायची, एन्जॉय करायचं हे तर आपण करतोच, पण त्याच्याऐवजी ना पुण्याच्या आजूबाजूला अशी असणारी जी छोटी मोठी ठिकाणं आहेत ना ती पण बघायला, एक्सप्लोअर करायला काहीच हरकत नाही. आता सानीच्या पप्पांना तर फिरायला खूप आवडतं आणि त्यांना तर नेहमी ते माझ्या मागं लागलेले असतात, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ फिरायला. पण मला गाडी लागण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी शक्यतो कुठं निघायला मागत नाही. आणि दोन्ही मुलांना घेऊन निघायचं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, लहान मुलं असल्यानंतर आहे ना सगळं आवराआवरी करायलाच जवळजवळ 11-12 वाजतात आणि त्याच्या पुढे कुठं निघायचं असं होऊन जातं. आणि आपल्यासोबत आहे ना मुलांचे पण हाल होतात जर बाहेर नेलं ना, कारण आहे ना अगस्त्य खात नाही. बाहेर कुठं काही गेलं की तो खात नाही, पित नाही. एक तर घरी असून सुद्धा तो खात नाही, तर बाहेर गेल्यावर काय फळं वगैरे खायची त्याची बोंब आहे. आणि बाहेर गेलं तरी पण मग आपल्याला वाईट वाटत राहतं की हे लेकरू आपलं उपाशी आहे बाहेर, म्हणजे आपण फिरतोय आणि त्याचे म्हणजे नाही का पोटाचे हाल होत आहेत का त्यांचं त्यांना कळत नाही. बिचारे कशी तरी ओढाताण करून काढतात, रडारडी करतात, किरकिर करतात, पण त्यांचं त्यांना समजून येत नाही की आपल्याला भुकेमुळे हा त्रास होतोय. तर त्याच्यामुळे त्यांचा त्रास बघून आहे ना मलाच वाईट वाटतं की आपण फिरत बसायचं आणि त्या लेकराचे आपण हाल करायचे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं लहान आहेत ना, खरं सांगते जावंच नाही कोणी पण बाहेर. मी बाहेर गेल्यावर बघते ना, खरं एवढे बारक्या बारक्या पोरांना घेऊन येतात ना, आणि त्याच्यावरून म्हणजे सानीच्या पप्पा मला नेहमी म्हणतात काय तू घरात बसली मुलांना घेऊन, खरं बाहेर बघा म्हणजे नाही का बारके बारके मुलांना घेऊन बायका बाहेर पडतात. ते सगळं ठीक आहे, मला पण भरपूर वाटतं बाहेर जावं निघावं, पण हेच वाटतं की आपल्या लहान मुलांचे खाण्यापिण्याचे हाल नको. कारण मुलं पण तशी पाहिजे, म्हणजे जे मिळेल ते खाऊन पिऊन हिंडणारी पाहिजे. पण अगस्त्य लहान असल्यामुळं त्याचं अजून खायचा प्रॉब्लेम आहे. तो थोडा मोठा झाल्यानंतर बघता येईल असं वाटतं. पण असो, अशी छान छान स्पॉट्स आहेत ना पुण्याच्या इथे आजूबाजूला आहेत, तेव्हा नक्की आपण एक्सप्लोअर करून जायला काहीच हरकत नाही. तर मी जे तुम्हाला मंदिर म्हणत होते संगमेश्वर मंदिर बघा, हे ते मंदिर आहे. म्हणून मी आणि डॅडा आम्ही खाली होतो. मी काहीच नव्हतं काढलं, माझे कपडे भिजले आणि मी खाली गेले मनोपत. सरक ना, मला पाणी बघायचं. मला पाण्यात उडी मारूशी वाटते, पण नको, थंडी आहे. ए तसं नाही चढायचं. हा त्याचा फोटो काढूयात समोर. इथे थांबा मी फोटो काढते. तर उपलब्ध माहितीनुसार हे जे मंदिर आहे हे बाजीराव पेशव्यांच्या राजघराण्यामध्ये त्यांच्या काळात बांधलं गेलेलं आहे. 1730 मध्ये काहीतरी हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्याची पुनर्रचना वगैरे पण त्याच्यानंतर झालेली आहे.
तर बघू शकता तुम्ही इथे ना मोठा असा नंदी आहे. पहिले जो तुम्ही नंदी बघितला हा थोडासा अर्ध भग्नावस्थेत आहे. मे बी जेव्हा काही नाही का बाहेरून आक्रमण वगैरे व्हायची त्यावेळेला ती मूर्ती फोडली गेलेली असावी किंवा ऑटोमॅटिकली तुटली गेलेली असावी. आता एवढे वर्ष झाले त्याला, जवळजवळ 300-400 वर्ष होत आली आता, तरी सुद्धा बरंच चांगल्या अवस्थेत हे मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर एक आतमध्ये मोठा असा ब्लॅक कलरचा तिथं मोठा अजून एक नंदी आहे, म्हणजे 2 नंदी आहेत. दीपमाळ आहे बाहेर, तुळशीमाळ आहे आणि अगदी नदीच्या नदीच्या कडेलाच हे वसलेलं आहे. 2 नद्यांचा संगम इथं होतो. सानवी तू लांब थांब त्याच्यापासून. एवढं कऱ्हा आणि चांबळी या 2 नद्यांच्या संगमावर हे जे मंदिर आहे ते वसलेलं असल्यामुळे या मंदिराचं नाव आहे संगमेश्वर मंदिर. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता, अतिशय नयनरम्य आणि मस्त असा निसर्ग आहे. आणि याच्या आजूबाजूला सुद्धा खूप सारे अजून मंदिर आहेत. त्यातलंच एक मंदिर म्हणजे चांगवटेश्वर मंदिर आहे. तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. तिथे सुद्धा सुंदर शिवपिंड आहे आणि इथे सुद्धा मोठा नंदी आहे. शक्यतो मला असं वाटतं सासवडमध्ये बरेचसे जे शिवमंदिर आहे ना तिथं मोठे नंदी दिसून येतात तुम्हाला. आणि म्हणजे शिवकालीन जी मंदिर आहेत किंवा पांडवकालीन जी मंदिर आहे तिथे ना शक्यतो शंकराची मंदिरं जास्त बांधली जायची. कारण तुम्ही महाबळेश्वरला पण जर गेलात तरी बघितलं तुम्ही तर शंकराची मंदिरं तुम्हाला भरपूर सारे आढळतील. कारण शिवाजी महाराज हे शिवभक्त होते आणि ते जिथे जिथे जायचे ना तिथे तिथे शिवमंदिर त्यांनी उभारलेलं आहे किंवा शिवमंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर असो आम्ही छान अशी मस्त मंदिरं वगैरे बघितली आणि त्याच्यानंतर एका ढाब्यावर आम्ही जेवायला थांबलो होतो. तुम्ही जर सासवडला गेलात तर सासवड हायवेला हे जे हॉटेल आहे ना, हॉटेल शिवनेरी, इथं खरंच खूप छान टेस्ट आहे आणि रेट सुद्धा खूप कमी, म्हणजे अत्यंत कमी दरामध्ये आहे. म्हणजे बाहेर आता आपल्या इथं पनीरच्या डिशेस वगैरे आहेत ते 250 रुपये 300 रुपये प्लस आहे, पण इथे फक्त 180 रुपयाला इतकी छान अशी पनीरची भाजी आम्हाला खायला मिळाली. बाकीचे जे काही पदार्थ आहेत त्यांची सुद्धा रेट बऱ्यापैकी कमी आहे आणि मेन म्हणजे टेस्ट अगदी अप्रतिम आहे. तुम्हाला जर थांबायचं असेल ह्या हायवेला तर ह्या हॉटेलला जरूर भेट द्या. त्याच्यानंतर खाऊन पिऊन झाल्यानंतर मस्तपैकी मी पान खाल्लेलं आहे, माझं आवडीचं, खूप दिवसातून खाल्लं. आणि अशा पद्धतीने आमची छान अशी ट्रिप झाली, छोटीशी 1 दिवसाची. पण कुठूनही जाऊन आलं ना खूप दमल्यासारखं होतं. मला तरी ना 2 व्हीलरवर कुठंही जगाच्या कुठल्याही टोकावर न्या फिरायला, 2 व्हीलरवर किंवा रिक्षामध्ये मी जाऊ शकते. पण बापरे 4 व्हीलर म्हटलं ना की मला इथल्या इथं पण जायचं म्हणजे माझ्या इतकं जीवावर येतं ना, मला अगदी नको वाटतं. म्हणजे माझा आणि त्या 4 व्हीलरचा काय 36 साकळ्या माहिती नाही. म्हणजे लोकांना घरी कार असली ना की असं एकदम प्राऊड फील होतं की हा आमच्या घरी कार आहे, आम्ही कारमध्ये फिरायला जातो. पण मला मात्र आहे ना माझं मन नाराज होतं, कारमध्ये फिरायला जायचं म्हणलं की मी नाराज असते. पण काय करणार, हा गाडी लागण्याचा जो आजार आहे, कारण आजारच म्हणेल मी, कारण या एका आजारामुळे माझं आयुष्यातलं खरंच खूप खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे छान छान ठिकाणी जायचं फिरायचं हे बऱ्याचदा मी म्हणजे अवॉइड केलेलं आहे, मी जात नाही. आणि ते माझं कुठंतरी आयुष्यातलं जे छान छान म्हणजे गोष्टी बघण्याचं किंवा छान छान लोकेशन्स बघण्याचं जे नशीब आहे ना हे माझ्याकडून हिरावून घेतलेलं आहे ह्या एका आजारामुळे. खरंच ज्यांना गाडी लागत नाही ना ते तुम्ही लोक खरंच खूप नशीबवान आहे. आणि जेव्हा पण मी बघते ना काही लोक मस्त दरवेळेला गाडीने फिरायला जातात, 7-7 दिवस 8-8 दिवस इकडे तिकडे हिंडतात, त्यांना बघून मला इतका हेवा वाटतो ना की किती लकी आहेत यार, यांना गाडी लागत नाही तर त्याच्यामुळे मनसोक्त हिंडू फिरू शकतात. पण आमचं नशीब कुठेतरी त्याच्या बाबतीमध्ये कमी आहे. तर असो, जाऊ दे, आता काय करता येणार नाही. म्हणजे आता ह्या जन्मीतही याच्यावर काही उपाय नाहीये माझ्याकडे. तर देव करू आणि पुढच्या जन्मी तरी मला ह्या असं काही म्हणजे नाही गाडी लागायचा त्रास देवाने देऊ नये, म्हणजे मग मला मस्तपैकी फिरता येईल. तर असं खूप झालं माझं रडगाणं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं गाव दाखवलं, झेंडेवाडी, त्याचप्रमाणे छान छान मंदिरं दाखवली आमच्या सासवड मधली. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल ना तर नक्की इथे जा, आवर्जून भेट द्या इतक्या सुंदर मंदिरांना, प्लीज मिस करू नका.
असंच एक सुंदर मंदिर मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे. तेव्हा येणारा नवीन व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.